या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। पाहूयात काही विशेष घडामोडी। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात रोज भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते। तासनतास रांगेत उभे राहून भाविक इथे बाप्पाचं दर्शन घेत असतात। अशातच पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराबाहेर एक धक्कादायक प्रकार पाहायला मिळालाय। देवाच्या दारातच सोनसाखळी चोरांची टोळी सक्रिय असल्याचं पाहायला मिळतंय। नुकताच एक याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, ज्यामध्ये अवघ्या 2 सेकंदात 2 बायकांनी सोनसाखळीची चोरी केलेली आहे आणि ही चोरी पाहून आपणही अवाक व्हाल। या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की मंदिराबाहेर भाविक रांगेतून एकामागोमाग एक दर्शनासाठी जात आहेत। अशातच 2 बायका या रांगेतून मध्येच घुसण्याचा प्रयत्न करतात आणि एका मुलीच्या गळ्यातील 40,000ची सोनसाखळी चोरून नेतात। अगदी सराईतपणे कुणालाही कळायच्या आत या महिला चोरी करताना दिसतायत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार महिला इंदापूर तालुक्यातील विठ्ठलवाडीतील रहिवासी आहे। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी ती आली होती आणि तिच्यासोबत लहान मुलगी सुद्धा होती। दर्शन घेण्यासाठी ते रांगेत थांबल्या होत्या। त्यावेळेस आरोपी माधुरी आणि काव्या हिनं तक्रारदार महिलेच्या मुलीच्या गळ्यातील तब्बल 40,000ची सोनसाखळी चोरून नेली। महिलेच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर तिने आरडाओरड केली आणि दर्शनातल्या रांगेतल्या भाविकांनी माधुरी आणि काव्या यांना पकडून दिलेला आहे आणि सुरक्षा रक्षकांनी त्यांना ताब्यात घेतलं। पोलीस कर्मचारी काटे आता या प्रकरणाचा तपास करीत आहेत। भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत हालचालींना प्रचंड वेग आलाय। गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतीच प्रमुख अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली, तर दुसरीकडे संरक्षण मंत्रालयाने सैन्य दलाला महत्त्वाचे अधिकार दिले असून पुढील 3 वर्षांपर्यंत हे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत। तीनही सैन्य दलांच्या प्रमुखांसाठी संरक्षण मंत्रालयाकडून गॅझेट म्हणजे अधिसूचना काढण्यात आलेली आहे। भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडून गॅझेट अधिसूचना प्रसिद्ध करून लष्कर प्रमुखांना म्हणजे सेनाध्यक्षकांना अधिकार प्रदान करण्यात आले आहेत। सैन्य सेवेसंदर्भात 9 फेब्रुवारी 2028 पर्यंत सेनाध्यक्षांकडे हे सर्वाधिकार असणार आहेत। त्यामुळे भारत सरकारनं पुढील 3 वर्षांसाठी सैन्य दलांच्या प्रमुखांना युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हे अधिकार दिलेले आहेत। त्यानुसार टेरिटोरियल आर्मीतील अधिकाऱ्यांना बोलावण्याचे अधिकार सेनाध्यक्षांना असणार आहेत। तसंच देशभरातील सर्व सैन्य सेवेतील अधिकारी सेविकांच्या ड्युटी लावण्याचे अधिकारही त्यांनाच प्रदान करण्यात आले। या संदर्भात 6 मे रोजी अधिसूचना काढण्यात आली। 8 मे ला गॅजेटही करण्यात आलेला आहे। टेरिटोरियल आर्मी नियम 1948 च्या नियम 33 नुसार भूदल प्रमुखांना अधिकार देण्यात आलेले आहेत आणि त्यानुसार टेरिटोरियल आर्मीच्या सर्वच अधिकारी आणि सैनिकांना आवश्यक सुरक्षा ड्युटी नियमित सेनेच्या समर्थनार्थ सक्रिय सेवेमध्ये बोलू शकतात। सध्या 32 टेरिटोरियल आर्मी इन्फंट्री बटालियन मधील 14 बटालियन देशांच्या विविध सैन्य दलांना साऊदर्न कमांड, ईस्टर्न कमांड, वेस्टर्न कमांड, त्याबरोबर सेंट्रल कमांड, नॉर्दर्न कमांड, साऊथ वेस्टर्न कमांड, अंदमान आणि निकोबार कमांड आणि आर्मी ट्रेनिंग कमांड इथे तैनात करण्यात येईल। नरेंद्र मोदी यांच्या सरकारने एक मोठा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। भारतामधील कोणतीही दहशतवादी कारवाई यापुढे युद्ध समजली जाणार आहे। कोणताही देश युद्धामध्ये शत्रूला ज्या पद्धतीने उत्तर देतो तसंच उत्तर अशा दहशतवादी कारवायांना दिलं जाणार आहे। दहशतवाद हा मुद्दाम केलेला हिंसाचार असतो, ज्याचा मूळ उद्देश हा लोकांमध्ये भय निर्माण करणं आणि त्यांच्या जीविताला हानी पोहोचवण्याचा असतो। बॉम्बस्फोट घडवून आणणं, गोळीबार, विमान अपहरण, सायबर हल्ला असे अनेक कृत्य जी आहेत ऍक्ट ऑफ टेरर मध्ये याचा समावेश करण्यात आलेला आहे। सरकारी ठिकाणं लक्ष्य करणं आणि सैन्याच्या तळांवर अथवा छावण्यांवर हल्ले करणं हे देखील यामध्ये समाविष्ट आहे। देश दहशतवादाला खतपाणी घालत असतात। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले की छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा पोलीस माझा न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे घडणाऱ्या दुर्घटना रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेचा वृक्ष प्राधिकरण विभाग सज्ज झालाय। वसई विरार शहरातील धोकादायक अवस्थेत असलेल्या वृक्षांचं सर्वेक्षण सुरू करण्यात आलेलं असून आतापर्यंत शहरात 181 वृक्ष अति धोकादायक असल्याचं आढळून आलंय। पावसाळ्यात अनेकदा वादळी वारे, मुसळधार पाऊस यांनी
काही भागामध्ये झाडं कोसळण्याच्या मोठ्या घटना समोर येत असतात, तर काही ठिकाणी सुकलेल्या अवस्थेत झाडांच्या फांद्या वाढलेल्या आणि धोकादायक अवस्थेत असलेले वृक्ष कोसळून दुर्घटना होण्याची सुद्धा शक्यता असते। अशा घटना घडू नयेत यासाठी वसई विरार महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागानं कंबर कसली आहे आणि पालिकेच्या 9ही प्रभागामध्ये धोकादायक आणि अतिधोकादायक स्थितीत असलेल्या वृक्षांचं सर्वेक्षण सुरू करण्यात आलंय। आतापर्यंत शहरात सुकलेली आणि धोकादायक असलेली 181 वृक्ष आढळून आली असून पावसाळ्यापूर्वी त्याची छाटणी करून घेतली जाणार असल्याचं वृक्ष प्राधिकरण विभागाचे उपायुक्त समीर भूमकर यांनी सांगितलंय। श्रीरामपूर शहरामध्ये प्रतिबंधित असलेला गांजा अंमली पदार्थ विक्रीस येणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी शहरातील वडणे वस्ती परिसरात रात्री साधारण 10-10:30च्या दरम्यान एक गाडी ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता या गाडीतून तब्बल 4 किलो गांजा जप्त करून आरोपी स्वप्नील क्षत्रिय राहणार संगमनेर आणि सत्येंद्र रणमाळे राहणार इगतपूर या दोघांना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात MDPS कायदा 1985 कलम ऍक्ट आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यांच्याकडून गांजाही मोठ्या प्रमाणात इतर साहित्यही जप्त करण्यात आलंय। श्रीरामपूर इथे हा गांजा कोणास विक्री होणार होती किंवा कुठून हा विक्रीसाठी आणण्यात आला याबाबत श्रीरामपूर पोलीस आता अधिक तपास करीत आहेत। पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी याबाबत माहिती दिली आणि त्यानुसार कारवाई करू असंही म्हटलंय। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। पाहत रहा पोलीस माझा न्यूज।